नमस्कार. चला तर मग आज महाराष्ट्राच्या त्या भव्य पर्वतरांगांमध्ये एक चक्कर मारून येऊया. आज आपण आपल्या राज्यातील सर्वात उंच, सर्वात महत्त्वाच्या शिखरांची ओळख करून घेणार आहोत. तर मग सुरू करूया ही आपली खास भौगोलिक सफर. सुरुवात करूया एका अगदी सोप्या पण तितक्याच महत्वाच्या प्रश्नानं. महाराष्ट्रातलं सर्वात उंच ठिकाण कोणतं असेल बरं? कधी विचार केला याचा? उत्तर देण्याआधी ना फक्त हा आकडा बघा. 1646 मीटर. समुद्रसपाटीपासून इतक्या उंचीवर आहे आपलं महाराष्ट्राचं सर्वोच्च शिखर. विचार करा. आणि हे शिखर म्हणजे आपलं कळसुबाई. याला महाराष्ट्राचं एव्हरेस्ट असंही म्हणतात. अहमदनगर जिल्ह्यात असलेलं हे शिखर गिर्यारोहकांसाठी तर जणू एक पर्वणीच आहे. आता कळसुबाई तर सर्वोच्च आहेच, पण तिच्यासोबत सह्याद्रीच्या कुशीत आणखीही काही उत्तुंग शिखरे आहेत. चला तर मग महाराष्ट्रातल्या टॉप 3 शिखरांची ओळख करून घेऊया. या यादीत अर्थातच पहिला नंबर लागतो कळसुबाईचा. त्यानंतर येतो नाशिक जिल्ह्यातला साल्हेर, जो महाराष्ट्रातला सगळ्यात उंच किल्ला म्हणूनही ओळखला जातो. आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे हरिश्चंद्रगड, जो ट्रेकर्समध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. या तिन्ही शिखरांची उंची पाहिली की एक गोष्ट लगेच लक्षात येते. कळसुबाई आणि साल्हेर यांच्या उंचीमध्ये तसा फारसा फरक नाहीये, पण हरिश्चंद्रगड त्या तुलनेत थोडा कमी उंच आहे. खरं सांगायचं तर ही 3 शिखरं खऱ्या अर्थानं सह्याद्रीचे शिलेदार आहेत. पण थांबा, या शिखरांचं महत्त्व फक्त त्यांच्या उंचीपुरतं मर्यादित नाहीये. काही शिखरं तर आपल्या राज्याच्या जीवनदायिनी नद्यांचं उगमस्थान आहेत. पाहूया कसं ते. उदाहरणार्थ सातारा जिल्ह्यातलं महाबळेश्वर. याची उंची आहे 1330 मीटर. आणि हेच ते ठिकाण आहे जिथून आपल्या महाराष्ट्राची आणि दक्षिण भारताची जीवनवाहिनी कृष्णा नदी उगम पावते. आणि अगदी तसंच नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर जवळ असलेला ब्रह्मगिरी पर्वत, जो 1304 मीटर उंच आहे. इथूनच दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी उगम पावते. म्हणजे या शिखरांचं पर्यावरणीय महत्त्व किती मोठं आहे नाही का? चला आता सह्याद्रीकडून थोडं राज्याच्या पूर्वेकडे जाऊया, म्हणजे आपल्या विदर्भाकडे. तिकडेही काही महत्त्वाची शिखरं आहेत जी त्या भागाची खास ओळख आहेत. विदर्भात गेलं की अमरावती जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगेत आपल्याला भेटतं वैराट शिखर. आणि त्याच्या अगदी जवळच आहे चिखलदरा, जे विदर्भाचं नंदनवन म्हणून ओळखलं जाणारं एक प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण आहे. ही दोन्ही ठिकाणं म्हणजे खरंच विदर्भाचा मानबिंदू आहेत. आत्तापर्यंत आपण काही निवडक आणि महत्त्वाच्या शिखरांची ओळख करून घेतली, पण ही यादी इथेच संपत नाही. चला तर मग महाराष्ट्रातल्या इतर महत्त्वाच्या शिखरांवरही एक नजर टाकूया. ही संपूर्ण यादी बघितल्यावर आपल्या राज्याची भौगोलिक विविधता किती जबरदस्त आहे हे लक्षात येतं. सह्याद्रीतल्या शिखरांसोबतच नाशिक जिल्ह्याचं वर्चस्वही आपल्याला दिसतं, जिथे अनेक उंच शिखरं आहेत. आणि गंमत म्हणजे बीड आणि लातूरसारख्या जिल्ह्यांमध्येही 1100 मीटरपेक्षा उंच शिखरं आहेत. ही खरंच एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तर मग ह्या सगळ्या माहितीमधून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. ही शिखरं म्हणजे काही फक्त दगड, मातीचे ढिगारे किंवा भौगोलिक आकडे नाहीत, तर तो आपल्या महाराष्ट्राचा नैसर्गिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे, जो आपण जपायला हवा. तर मग हा सगळा आढावा पाहिल्यानंतर यापैकी असं कोणतं शिखर आहे जे प्रत्येकाने एकदा तरी अनुभवायलाच हवं असं वाटतं? यावर नक्की विचार करा आणि आपल्या पुढच्या प्रवासासाठी प्रेरणा घ्या.